आता जेवण झालं माझं. तुझं झालं का जेवण? जेवण तर झालंय, मसाला संपला म्हणून मिरच्या करायला लागले. मसाला करावाच लागेल आता. आणखीन मिरच्या मग? किती आता? मग तुम्हाला सांगितलं होतं ते धनजिरा घेऊन या, ओवा संपलेला आहे, हळकुंड वगैरे ते तुम्ही काहीच आणलं नाही, बरं नाही आता का? मी गावात चाललो, यादी करून दे मला. हा, मी यादी करून देते. हा, हं. ते सगळं घेऊन या आजच्या आज. लसूण 2 किलो तरी आणा. हा, तू 2 किलो लसूण यादी आणा. करून दे. मला यादी केली तर ध्यानात राहत. हम्म. नाही तर आता तोंडी सांगून नाही द्या, लक्षात राहत माझ्या. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. यादी करून दे. मसाल्याचं सगळं सामान घेऊन येतो आज. तुम्ही सामान घेऊन या. ती काजल आहे ना, काजल ताई, तिच्याकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे. हा हा, ठीक आहे, तर मला तिच्याकडे पण जायचंय. मग ज्या वेळेत तुम्ही जाणार ना, मी त्याच वेळेत मग जाऊ ना, येते दोघं पटकन. जाऊ ना संध्याकाळी. अहो, हे? हळदी कुंकू आहे, बायकांचा असतो, पुरुष थोडे तिथे असतात. काय तुम्ही मग पण. आता तू कशावर जाशील? हा, मी जाईल आपली चालत चालत जाईल ना, काय एवढं काय लांब नाही, आजूबाजूच्या पण बायका आहेत, मग त्यांना पण घेऊन जाईल. तिच्याकडे मला जायचंच होतं ना आज संध्याकाळी. परत रात्र झाली तर बिबट्याचं बी राहील, पायी पायी यायचं. अहो, म्हणतो तिने 5 वाजता ठेवलाय आज हळदी कुंकू. असं का? हा, मग बरं आहे ते. आज 5 वाजता ठेवलाय. लवकर जाईन, लवकर येईल मी. तर म्हणतो तुम्ही सगळं सामान वगैरे घेऊन या. मी सामान घेऊन येतो सगळं. हा आणि रात्री काय ते तळून मळून ठेवू, मग उद्या दळून आणू तो. हा हा हा, चालेल. सिन्नरला जाऊन दळून आणतो मी. आणि जास्त पण त्या काही लोकांमध्ये तिथं गप्पा गोष्टी करत बसू नका, लवकर घरी या. नाही नाही नाही, लवकर घरी येतो. आता मळ्यात जातो एकदा. मळ्यात जातो जाता जाता. तू यादी करून ठेवू, मग मी येईल, यादी घेईन, मी जाईल. मग मला ते मळ्यात मोटर चालू केली काय त्या गाड्यानं पाहावं लागेल. अहो, काय तुम्ही तो गडी जरा कोणतरी जरा चांगला जरा ठेवायचा होता. हे बा, ते ना त्याला बराय आता माणसंच मिळते नाही. कसा तरी बरा आहे तो, करतो ना काम. त्याला फक्त लक्ष द्यावं लागत आपल्याला. नाही नाही, आहे तसं चांगलं आहे गडी, तसं काही प्रॉब्लेम नाही त्याचा, पण लई वेळा त्याला सांगावं लागतं बघा. लय मला लय तेच सांग. आवडत नाही. अहो, त्याच्यामुळेच मला आता जायचं काही काम नव्हतं. सकाळी त्याला सांगेल काम, पाणी लावून दे त्या कोंड्याला, तिड थांब म्हणलं. पण आता तिड नेमका आहे का नाही हात, तू काय पुढे आंब्याखाली झोपून घेईल. ते पण त्याला एकाने ऐकायला येतं, एकाने त्याला ऐकायला येत नाही. हा, किती त्याच्या पाशी तोंड फोडावं लागतंय. हा ना. आता तू जेवण कर बर का. हा, जेवण केलं की त्याचा डबा घेऊन जाय. डबा? हा, त्याचा जेवणाचा डबा. मग त्याचा डबा नाही आज, तो बोललेला उपवास आहे म्हणून खिचडी दिलेली मी सकाळीच. नाही, डबा घेऊन जाय. त्याचा डबा नाही त्याचा डबा घेऊन जा. मला त्यांनी सांगितलं. बरं, ठीक आहे, मी देते डबा. त्याला नीट सांगून या. आली, थांबा, आली, बसा. आणि मी जाऊ का मग मळ्यात? हा, मळ्यात डबा नाही जातो घेऊन मी. जात काय आता? हा? हे घ्या, धरा. काय त्याची डबा? डबा घेऊन जा. हं. मग मी हळदी कुंकूला जाईल ना, मग बरं. दादा त्याला चहा घेऊन जाईल. बरोबर, असं करते. चालेल. हा, लवकर जाय बर का. आणि लवकर त्याच्यावर लक्ष राहू दे. हम्म. ठिकाणी कामच करीत नाही. बरं, ठीक आहे, मी लाईट ठेवते. गेली ना तिडच झोपून घेत ती. ठीक आहे, चालतंय. हा. बरं, तुम्ही जा, ते सगळं सामान वगैरे मसाल्याचं घेऊन या. चला भाऊ, पाणी भरतय, काय करावं का अरे नाही. काय आहे, चव्हाण? हे काय पाणी भरतय पाणी भरून राहिला. मग? आणि ते काय हे झालं, गहू भरायचं. हा, तो झाला भरायचा, आता याच्यात लावलंय. याच्यात तर ये काय? कधी लावलं याच्यात? आता लावलंय एवढ्यात. बर. मग आता काय करतो मी, हं, इकडे बाहेर हं. तो खाल्ला दांड तासून घे. खालचा तो का? हा, ते करतो मी, सगळं काम करतो complete. दुपारा तरी आहे ना, लाईट गेली, झटका मारला तर तिकडे मोटरी पाहिजे जाऊन पाहायचो. हा, नाही तर तू काय करतो, हं. इकडे थांबतो, नाही. झोपून घेतो आंब्याखाली. नाही झोपणार नाही हो. नाही ना? मी गडी आहे का कोणी? नाही, अरे काय काम नाही उरकत ना तुझ्या अहो, त्यांना. काम उरकत नाही आता. 8 दिवसापासून अहो, सांगितलं. दोन्ही आता- हाताने होईन तेवढंच माणूस करीन का काय? काय? कस काय काम करीन? अरे 8 दिवसापासून दांड तासाने सांगितलं, तू तासी ना. मग हे पाणी भरायचं आवरणाचं मी काय करणार त्याला? तुमचं हे काम झालं का? कांदे भरण, वांगे भरण, मग हे आता ते भरण, करावंच लागत ना रे. 17 काम सांगत आहे, कसं काय होणार ते? मग तेवढे आहे ना आपल्या माग. हा? ये कांदे गहू ये. हं? हे मालक झाले म्हणून काही बिन मोकार काम बरं, घेते एक हो. कर आता तुला डबा येईल तिकडे ठेवून दिला तिचा पैसे हा डबा. हा, तो मी एकटाच खाऊ. मग आता कोणी खायला? बरोबर. एकट्याचा डबा आणला. आता मी जेवण केलं. अहो,
तुमच्या बायकोला लावून द्यायचा का? मी चाललो चिन्नारला. हा. ती येईल आता थोड्या वेळानं चहा घेऊन. तिला सांगेल चहा घेऊन जाय म्हणलं. मग बाकरच घेऊन आले असे तर काय झालं? नाही चहा घेऊन येणार आहे ती. हा. आता मला जायचंय चिन्नारला. बरं जा तुम्ही, मी काम फिट करणार. हा काम म्हणजे काम. मग मी येतो मग बर का. हा. तेवढं चांगलं काळजीपूर्वक कर. मी कामाला लय दमत आहे मग मला एक काम करा. हा. आपल्याला एक क्वार्टर. 90 हा एक क्वार्टर. हा, एक एक क्वार्टर. क्वार्टर देशीची आणू ना. हा देशी. म्हणजे मावाला जरा मला काय झोप करायचं थोडं 90 पे जायचं बर का. नाही मी संध्याकाळी. ना संध्याकाळीच ना. हो मी इतका तरस होतो या कामाशी, फार हातपाय जाम होऊन जाते, मला हलूशी नाही वाटत आतुरन पाडली. पण ती घेतली ना अशी झोप लागते, तांबड होतोर उठतच नाही. नाही आणतो तुला ध्यान करून आणतो. हा. 90 तू काय काळजी करू नको. मालक असं पाहिजे नाही गाड्याला. तू गाड्याला फक्त सांग. कधीच ऊन नाही केलं पाहिजे, नाही काहीच नाही तर आपल्याकडे. गाडी टिकत असतो. बरं तुला ते तंबाखू बिंबूक आहे ना. एक पुडी घेऊन या. बरं एक पुडी घेऊन येतो हा. आणि एक क्वार्टर घेऊन ये. हा बर बर का. संध्याकाळी येईल मी. तुमचं काम फिट झालं तर बस झालं. 5 वाजता येतो मी. हा. वावर तर चांगलं झालंय, हिरवं रान एकदम. लसूण पण चांगलं लागलंय. गडीने काम पण चांगलंच केलंय. पण हाय कुठं मला दिसणच झालाय तो तर. हा कुठे शोधायचा ह्याला बाई. एकदा हाय तो काळा डोस एकदा कशामध्ये शिरला की काय तो दिसत नाही. ओ बाबा कुठे आहे का? हा. काय कुठून आवाजच येऊन झालाय. वालामध्ये जाऊन बघते, तिथेच कुठेतरी असेल काहीतरी. चल तसे पण मला वाल काढायचेच आहेत. त्या निमित्ताने जाता तर वाल पण घेऊन जाते, मग संध्याकाळी जेवणाला पण होईल आणि वाल पण काढून होतील. मालकीन आली का नाही? अहो काय चाललंय तुमचं इथं? हे पाणी भरतो ना. आम्ही तिकडे शोधत होती किती वेळची. आता मी एवढला मोठा वाल आहे, तुम्हाला दिसन कस काय? हा ते तर झालंच. आता मी बरं ते लसणाची हे शेती मस्त भरून आले चांगली. आता मी सारखं पाण्यावरच आहे बाई. पाण्यावरच आहे ना? मग दुसरं काय काम आहे? नाही चांगलं आहे. हा व्यवस्थित काम करायचं, व्यवस्थित खायचं आपल्याला. काय बरं मी काय म्हणते, हे वाल सगळे सुकून गेले, हे काढले नाही का वाल नाही पहिलेचे? ना, आता तुम्ही 2 मजूर लावून काढा ना. अहो काढणार मी, असं कसं मी काय काढणार नाही का? मी मग? काढणारच. पण आता हे राहिलेले वाल होते हे बघ, हे असे हे सगळे अहो, काढून टाकायचे ना. मालक लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे जमिनीवर. काय मत गाड्याच्याच भरोसा जगू नये. अहो मग तुम्हाला कशाला आम्ही ठेवलं मला सांगा अहो, बघू. मी करतो ना काम. करताय ना? मी काम केलं नाही का? नाही काम खरंच तुम्ही लय चांगलं केलंय. मी आता बघितलं ना, तिकडची खेती मस्त आली. फार- इकडे पण पाणी मस्त दिलंय. पुढं सुद्धा वाळेल दाखव मला. नाही बिलकुल नाही. आणि ते काम फ्लावर म्हणजे काम आपलं क्लिअर राहतं. ते फ्लावर पण लय मस्त आले बरं का. हम्म. मस्त खरंच छान आलंय. बरं मी काय म्हणत होते, हा. संध्याकाळी आहे ना मला हा. हे वालाच्या शेंगांचं कालवण करायचंय. हा, करू ना. जरा काढून द्या की मला जरा. हा देतो. हा द्या. मालकीनीचं नाही काम करायचं, मग कोणतं करायचं? अहो व्यवस्थित काढा नाहीये सगळे. हा व्यवस्थित काढणार अहो आहे. काय तुम्ही पण. अहो शेजाना घेतो मी. अरे शेजा हे काय निघतच नाहीये बिलकुल. कसं काय एवढं काय हाली देते? हे घ्या पकडा येतं पकडा. हा एवढं काला ते करायचं? अहो एवढं आणि आमचं काय नाही होणार, तुम्हाला समजत कसं अहो, नाही. लागन ते शेंगा देऊ. हा? दोघं खाली बसून काय अहो काय शेंगा म्हणजे? देतो मालक. शेंगा काय ती म्हण कालवणाला शेंगा लागते, आम्हाला संध्याकाळी तोड लागा म्हण. अरे काय बातऱ्यावनी बोला हा. तुम्ही. काय वाटत शेंगा म्हणजे या अजून हातामध्ये शेंगाचे काय राव ते? या वाळे शेंगा कायला तोडले. अहो आता अरे तुमचं निमित्त आहे. तू नाही काय नाही. बोलत होती आणि काय नाही. अहो, मला ते टोकर हालताना दिसली लांब. काय? अहो तुम्ही सगळं डोकं बिकं फिरलं की काय? काय? बाहेर निघा पहिली, बाहेर अगोदर बाहेर निघा. चांगलं टोकर काढून आणि तो कंबर जोडील. अहो आम्ही व्यवस्थित नुसतं अहो, मी वाला तुम्हाला शेंगा बोलली तोड ना देतो. की संध्याकाळी जाता तर चहा देऊन येते आणि ते मला हळदी कुंकूला जायचं होतं, मी बोलली होती ना तुम्हाला. हा तर मग मग म्हटलं इथं बसून काय करतो दोघे जण खाली. अहो या शेंगा तोडीत होतो म्हणून शेंगा बसून तोडत काय होतो, करतो? खरंच सांगते काय मी. शेंगा तोडीत होते. कोणा सांगितलं वाळे शेंगा तोडायला तुम्हाला? हिनं सांगितलं अहो हे बातऱ्यावनी बोलू नका अहो तुम्ही. गाड्याचं काय काम? तू खोटं बोलतो. ए तुला आहे ना कामावून काढून टाकीतो आता. अहो कामावून नका अहो काढू. ऐका ना माझं, मी काय नाही, सांगते. तू घरी चाल फक्त. तुला अहो, सांगतो अहो काय. तसं काहीच नाही, जसं तुम्ही नाही, समजता ना तसं काहीच नाहीये. तू घरी चाल फक्त आता. अहो पण ते अहो हा तुला आहे मालक ना चांगला कुठीत धरू. अहो पण मी त्यांच्याबरोबर काय लफडं करू? आता मी रोज तर इथं येत नाही, असते ना.
अहो मला रोज भाकर घेऊन येते मी. मी घरी म्हणलं ही का येईना घरी हं. आणि सांगून गेली नेमकं मी त्याला कुकाला ना हळदीला हं? अहो, काय चहा बाकी घेऊन बोलत आलती ती ती. इडच बसले तू हो मी हळदी कुंकूलाच गेलेले. हा काय खरंच ती खरं गेली शपथ सांगते मी हळदी काही- कुंकूलाच गेले होते. मी काही खरं सांगते. बात्र्यावानी बोलू नको तू या लफड्यासाठी तू गेलीच नाही मग हा म्हणजे काय बोलायचं तुम्हाला? तुम्हाला काय बोलायचंय म्हणजे तुला एवढं कळत नाही का मला काही माहिती नाही का काय तू काय हळदी कुकाला अहो जाते आम्ही त्याला? आम्ही समक्ष तुमच्या पाया पडतो. मग खरंच असं काहीच मला नाही, विश्वास ठेवा ना. नाही, नाही. असं काय करताय? अरे जाऊ जाता ते. हो मालक. हा? अहो, मालक मालक ऐका ना इथं नाही. अहो, का रे? काय तिला करू? घेऊन अहो शेंगा तुडीत होतो शेंगा. अहो ऐका ना माझे तर विश्वास नाही का? मी हळदी कुंकूलाच गेले होते. माझं हो ऐका ना. मालक असं हो, काय चाल. करताय? अहो, हो ऐका ना. मालक. चाल म्हणे. हं? चाल ना, चाल ना तू. अहो ऐका ना माझं. तुम्ही पाहिजे तर काजलला विचारा. मी हळदी काय कुंकूलाच काजलला गेले होते. गेलीच नाही तू हळदी कुकाला इथंच बसली याच्या जवळ नाही हो मी असं काहीच नाही याच्या केलं. जवळच बसली बघा तू मी चहा पण आणून ठेवला तर मी खरं नाही सांगते. नाही 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 तू निमित्त केलं मला सांगितलं हळदी कुकाला चालले म्हणजे हे नाटक आहे का तुझे मी तुमचं मी खरं सांगते. मी मी कुणाची पण शपथ घ्यायला तयार आहे. नाही मी नाही त्यांना चहा घेऊन आली होती. तू आधी घरी चाल ऐका ना ते झाड जे हळद होतं ना ते आम्ही ते वाल तोडत होतो ना ते हलत होते. ते बाकी काहीच कारण नव्हतं. नाही, खरं नाही. सांगते. चाल तू घरी घरी चाल घरी चाल घरी चाल ना मी काय सांगते. अहो नाही, ऐका ना चल. माझं. मारू नका मला. मी घरी नाही येणार. मग करतोच वाल केलाय.